घशात घास अडकणे किंवा सारखा खोकला किंवा खोकल्याची ढास लागणे किंवा घशामध्ये सारखं खवखव होणे असं सारखं होणे, याच्यासाठी न्यूरोथेरपीची एक छोटीशी प्रक्रिया मी आज इथे तुम्हाला दाखवणार आहे। याच्यामध्ये पहिल्यांदा तुमच्या डाव्या कानाच्या मागच्या बाजूला ह्या ठिकाणी वर्ण खाली डाव्या हाताच्या अंगठ्यानी अशा पद्धतीने करायचं आहे, अशा पद्धतीने घासायचं आहे। मोजून 10 वेळा करायचं आणि अगदी स्पेसिफिकली पहिल्यांदा तुमच्या डाव्या बाजूला केलं गेलं पाहिजे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। आता उजवीकडे करायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10। बस साधारणपणे 30 सेकंद गॅप घ्यायचा, 30 सेकंदाच्या नंतर परत रिपीट करायचं। असं 12 वेळा करायचं। हे कोणीही करू शकतो, ह्याला कुठलंही बंधन नाहीये। फक्त खाल्ल्यावर साधारणपणे 1 तासापर्यंत हे करायचं नाही, बाकी तुम्ही दिवसभरातून कधी पण हे करू शकता। घशामध्ये जर का बत्तासा अडकत असेल, खोकला क्लिअर होत असेल, सारखी ढास लागत असेल आणि गळा मोकळा व्हावा असं वाटत असेल तर ह्याचा खूप चांगला फायदा होतो। याच्यासोबत पाठीच्या मणक्याला वर्ण खाली अशा पद्धतीने हलका हात फिरवावा आणि ते मोजून 5 वेळा करावं। ह्याच्यानी घसा मोकळा व्हायला मदत होते। तुम्हाला जर का हा त्रास असेल तर हे करून बघा आणि तुमचा काय अनुभव आहे ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा। तुमचं स्वतःचं शरीर संपूर्णतः विना औषध निरोगी करून घेण्यासाठी तुम्ही आमच्या पुणे किंवा संभाजीनगरच्या केंद्रामध्ये उपचारास येऊ शकता। धन्यवाद।